आता थर्ड सब क्वेश्चन आहे, आपला ट्रायंगल ABC तयार होतो की नाही पाहायचा आहे. बाय डिस्टन्स फॉर्म्युला AB इज इक्वल टू मायनस इन द स्क्वेअर रूट टू मायनस इन द स्क्वेअर रूट टू द होल स्क्वेअर, मायनस इन द स्क्वेअर रूट टू मायनस इन द स्क्वेअर रूट टू द होल स्क्वेअर. तर मायनस मायनस इन द स्क्वेअर रूट टू म्हणजे काय होईल, -2 इन द रूट टू द होल स्क्वेअर. -1 -1 म्हणजे 1 -1 आहे, 1 -1 म्हणजे किती होणार आहे, 2 2 इन द रूट 2 होणार आणि त्याचा स्क्वेअर लिहायचा आपल्याला आहे. आता मायनस आहे म्हणजे तो प्लस होणार आहे, स्क्वेअर केल्यानंतर 2 2 जा 4 आणि इन द रूट 2 इन द रूट 2 यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर आलं इन द रूट 4 आणि 4चा स्क्वेअर रूट आहे 2 म्हणजे 4 2 जा 8. इथे पण सेम झालेलं आहे, मायनस इन द रूट 2 मायनस इन द रूट 2 म्हणजे -2 इन द रूट 2 म्हणजे सेम आलेला आन्सर. आणि मग 8 + 8 इज इक्वल टू 16 आणि 16चा स्क्वेअर रूट आहे 4 म्हणजेच काय झालं आहे, देअरफॉर AB इज इक्वल टू 4. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखीन एक व्यवस्थित लिहू शकता, देअरफॉर AB इज इक्वल टू 4 आणि हा झाला आपला इक्वेशन नंबर 1. BC minus in the square root 6 minus in the bracket minus in the square root 2 the whole square plus in the root 6 minus in the bracket minus in the square root 2 the whole square. आता -6 मायनस मायनस म्हणजे हा झाला प्लस म्हणजे आन्सर काय आलं, -6 प्लस इन द रूट 2 द होल स्क्वेअर. म्हणजे आता आपल्याला ह्याचा काय काढावा लागेल, स्क्वेअर काढावा लागेल. इथे इन द ब्रॅकेट इन द स्क्वेअर रूट 6 मायनस मायनस आहे म्हणजे प्लस झालं म्हणजे इन द स्क्वेअर रूट 6 प्लस इन द स्क्वेअर रूट 2 द होल स्क्वेअर. याच्या सगळ्याचे आपल्याला काय काढायचे आहेत, आपल्याला आता स्क्वेअर रूट काढायचे आहेत. -6 म्हणजे मला कळणार नाही, मला काढता येणार नाही म्हणून मी ॲज इट इज एका ब्रॅकेट्समध्ये लिहून घेतलेले आहेत. मायनस इन द स्क्वेअर रूट 6 द होल स्क्वेअर प्लस 2 इंटू इन मायनस इन द स्क्वेअर रूट 6 हा मल्टिप्लिकेशनचा साईन आहे, मायनस इन द स्क्वेअर रूट 2 प्लस इन द स्क्वेअर रूट 2 द स्क्वेअर म्हणजे काय झालं आता मायनस इन द स्क्वेअर रूट 6चा स्क्वेअर म्हणजे तो गेला 36 झाला पण तो प्लस झाला, मग 36चा स्क्वेअर रूट काय आहे 6 मग लिहून घेतलं 6. आता इथे बघूया 2 हा -6 मायनस इन द स्क्वेअर रूट 6 इंटू प्लस आहे तो इन द स्क्वेअर रूट 2 म्हणजे 6 2 जा 12 म्हणजे काय झाला तो -12 झाला. आणि मग आपण लिहिलं 2 ने मल्टिप्लिकेशन पुन्हा परत करायचं आहे आणि हा 2 होल आहे म्हणून आपण लिहिलं -2 इन द स्क्वेअर रूट 12 आणि -2चा स्क्वेअर आपला आला -2 म्हणते आणि इन द स्क्वेअर रूट 2चा आपला स्क्वेअर आला 4 इन द स्क्वेअर रूट 4 मग इन द स्क्वेअर रूट 4चा आपला स्क्वेअर रूट आला 2 मग आपण तो लिहून घेतला 6 - 2 इन द स्क्वेअर रूट 12 प्लस 2 हे एकाचं उत्तर झालं. म्हणजे लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला ब्रॅकेट करून दाखवते आहे पण हा पण ओपन करून. आता इन द स्क्वेअर रूट 6चा स्क्वेअर आपला आला 36 36चा स्क्वेअर रूट आला आपला 6 लिहून घेतलं 2 इंटू इन द स्क्वेअर रूट 6 इंटू इन द स्क्वेअर रूट 12 2 म्हणजे त्याचा आन्सर आला 6 2 जा 12 आणि 2 कंप्लीट आहे म्हणून तो आपण लिहून घेतला प्लस 2 इन द स्क्वेअर रूट 12 प्लस इन द स्क्वेअर रूट 2चा स्क्वेअर आपल्याला इन द स्क्वेअर रूट 4 आणि स्क्वेअर रूट 4चा आपला आन्सर आला 2 लिहून घेतला. आता बघा इथे काय दिसतंय 6 + 6 -2 इन द स्क्वेअर रूट 12 इथे सेम आहे प्लस 2 इन द स्क्वेअर रूट 12 म्हणजे हे दोन कट होतील. आता काय राहिलं 6 + 6 - +2
प्लस 2. चला सगळ्यांची आपण बेरीज करूया आणि आन्सर लिहूया. आपण उत्तर जरी काढलेली असली तरी हे काय आहे, इन द स्क्वेअर रूट दोन्हीसुद्धा आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा पूर्णपणे इन द स्क्वेअर रूटच दाखवायचा आहे, हे मात्र तुम्ही विसरू नका. म्हणजे मग काय झालं, मी थोडक्यात करते. 6 + 2 8, 6 + 2 8. मग मी तसंच लिहून घेतलं. इन द स्क्वेअर रूट 8 + 8 म्हणजे 16 आणि 16चा झाला 16चा स्क्वेअर रूट आहे 4. म्हणजे आपला काय आला, देअरफॉर BC = 4 आणि हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. आता आपण काढूया AC = इन द स्क्वेअर रूट मायनस इन द स्क्वेअर रूट 6 मायनस इन द स्क्वेअर रूट 2 द होल स्क्वेअर प्लस इन द स्क्वेअर रूट 6 मायनस इन द स्क्वेअर रूट 2 द होल स्क्वेअर. आता सगळ्याचे आपण स्क्वेअर काढून घेतले आहेत. आन्सर याचंही सेम आलेलं आहे, इन द स्क्वेअर रूट 16. म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 4 आणि हा आपला इक्वेशन नंबर झालेला आहे तयार 3. सगळ्यांचे आन्सर्स काय आले आहेत, 4 आहेत. AB = BC = AC. All lines of the triangle are same, so we can draw a triangle and triangle is equilateral triangle. सगळ्याच्या सगळ्या लाईन्स सेम आहेत आणि त्याच्यामुळे कशा प्रकारचा ट्रायंगल तयार होणार आहे, इट इज इक्विलॅटरल ट्रायंगल.